नमस्कार. सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जगात कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. प्राध्यापक विक्रम कदम. नवरात्री उत्सवानिमित्त सुलतानवाडी येथे व्याख्यान. छत्रपती शिवाजी महाराज यांची जगात कुणाशीही तुलना होऊ शकत नाही. त्यांच्यासारखा योद्धा 17व्या शतकात झाला नाही. स्वराज्यावर ज्यांनी आक्रमण केले त्या सर्वांचा छत्रपती शिवाजी महाराज यांनी पराभव केला. पराभूत योद्धे कधीही परत महाराष्ट्राच्या मातीत फिरकले नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक विक्रम कदम यांनी केले. कोरेगाव शहरानजीक सुलतानवाडी येथील जय हनुमान कला क्रीडा व सांस्कृतिक मंचाच्या वतीने शिवचरित्र व आजची तरुणाई या विषयावर प्राध्यापक कदम यांचे व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अनिल जाधव, गोळेवाडीचे माजी सरपंच सतीश गोळे, ज्योतिराम तात्या वाघ, ज्योतिराम बर्गे, सरपंच शहाजी फडतरे, उपसरपंच प्रदीप जाधव, दिगंबर फडतरे, भास्कर बर्गे, निलेश फडतरे, सतीश माने, संभाजी ब्रिगेडचे आनंदराव बर्गे, प्रवीण जावळे, सत्यजित सानप, वैभव जगदाळे, अधिक बर्गे, प्रवीण यादव, महेंद्र लवळे आदींसह मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज हे 3 शब्द नुसते उच्चारले की सरकन अंगावर काटा उभा राहतो. महाराष्ट्रातच नाही, भारत देशातच नाही, तर संपूर्ण विश्वात अतुलनीय, अद्वितीय, अलौकिक असा दुसरा शिवाजी राजा सापडणे अवघड आहे. जगातल्या साहसी, पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल. छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष होते. त्यांनी अनेक नव्या गोष्टी सुरू केल्या. देशातले पहिले खडे सैन्य त्यांनी उभे केले. त्यांनी देशातलं पहिलं नौदल उभं केलं. जलदुर्ग उभारले. शिवरायांनी वतनदारी पद्धती बंद केली. सैनिकांना, अधिकाऱ्यांना पगार सुरू केले. शेतकऱ्यांना शोषण करणारी जमीनदारी पद्धत बंद करून शेतकऱ्यांचा फायदा असणारी रयतवारी पद्धत आणली, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. अशा शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण जन्मलो हे आपण आपले भाग्य मानले पाहिजे. पण एवढ्यावरच थांबून उपयोग नाही. फक्त भावना, फक्त जय जयकार, फक्त मिरवणुका पुरेसे नाही. शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले गुण आपण आपल्यात अंगीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण समाज, आपले राष्ट्र यांच्या भल्यासाठी आपण झटले पाहिजे. राजर्षी शाहू महाराज ज्यांच्या राज्यघटनेमुळे आपल्याला बोलण्याचं, लिहिण्याचं, प्रबोधन करण्याचं स्वातंत्र्य मिळालं, ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या वाट्याला केवळ 1.5 दिवसाची शाळा आली तरी सुद्धा ज्यांनी 70-80 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली आणि शिवछत्रपतीचा इतिहास रशियाच्या मॉस्कोच्या चौकात जाऊन सांगितला, ते साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, ज्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजनांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारं खुली केली. रयत शिक्षण संस्था उभारून ज्यांनी जिथं एसटी सुद्धा पोहोचत नाही तिथं शाळा काढीन आणि बहुजनांची पोरं शिकवीन असा संकल्प केला, ते कर्मवीर भाऊराव पाटील. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा गांधी की जय अशा घोषणा देऊन साताऱ्यात प्रति सरकारची स्थापना करून ज्यांनी इंग्रजांना चळो की पळो करून सोडलं, ते क्रांतिसिंह नाना पाटील. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, नेताजी सुभाषचंद्र बोस या सर्व महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आजच्या या जय हनुमान कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ सुलतानवाडी या शारदीय नवरात्रोत्सव कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या या दिवसाचं पुष्प गुंफण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. आणि ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाचा योग आला ते आपल्या गावचे लोकप्रिय सरपंच सन्माननीय शहाजी फडतरे साहेब, दिगंबर फडतरे साहेब, उपसरपंच प्रदीपजी जाधव, भास्कर बर्गे, निलेश रवींद्र फडतरे, सोमनाथ जाधव, सुनील बापू बर्गे, आणि ज्यांनी या कार्यक्रमाला येण्यासाठी मला अत्यंत आग्रहाचं निमंत्रण दिले ते आमचे सन्मित्र विक्रमजी फडतरे, त्यांचे बंधू विशाल फडतरे, माझ्यासोबत या ठिकाणी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक आणि लोकप्रिय नेते अनिलजी जाधव, ज्योतिराम तात्या वाघ, गोळेवाडीचे अनेक काळ सरपंच म्हणून राहिलेले आमचे मित्र सतीश बापू गोळे, सतीश भाऊ माने, आमचे मित्र अभिजित भोसले सर, या सर्व मंडळींना आणि उपस्थित सर्वांना सर्वप्रथम मानाचा जय शिवराय करतो. आज
या कार्यक्रमामध्ये मला दिलेला विषय आहे शिवचरित्र आणि आजची तरुण पिढी किंवा शिवचरित्र आणि आजची तरुण समाजाची काय अवस्था आहे या विषयावर मी प्रामुख्याने मांडणी करणार आहे. सर्वप्रथम आपल्या जय हनुमान कला क्रीडा मंडळाचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण नवरात्र उत्सव केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभर साजरा होतोय. परंतु अशी काही मोजकीच मंडळं आहेत ज्याच्यामध्ये ह्या नवरात्राच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन व्हावं याच्यासाठी काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. मगाशी शहाजी बापूंनी सांगितलं की त्यांनी कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे आणि कसल्या कार्यक्रमाला गर्दी असते, पण शहाजी बापू खरं तर इथं सुद्धा भरपूर लोक जमलेली आहेत आणि मला विश्वास आहे माझं व्याख्यान ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस घरात बसलेली सगळी मंडळी सुद्धा या ठिकाणी येऊन या व्याख्यानाचा नक्की आनंद घेतील. आणि जय शिवराय म्हणायच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज की म्हणाय उशीर समोरच्या तोंडातनं जय हा शब्द आपोआप बाहेर पडतो. ही शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची किमया आहे. 400 वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचं नाव का घेतलं जातं याच्याबद्दल अनेक इतिहासकारांनी, परदेशातल्या इतिहासकारांनी, भारतातल्या इतिहासकारांनी काय म्हटलंय हे जर आम्ही आपल्याला या ठिकाणी सांगतो. अर्नोल्ड टॉयनबी नावाचा युरोपातला एक इतिहासकार आहे. तो शिवाजी राजांच्या कार्याचं कौतुक करताना म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराज जर का आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा अक्षय ठेवा आम्ही डोक्यावर घेऊन आनंदाने नाचलो असतो आणि आम्हाला सुपरमॅन, स्पायडरमॅन सारख्या काल्पनिक कथांची गरजच पडली नसती. हा अर्नोल्ड टॉयनबी म्हणतोय. जपानचे प्रधानमंत्री बॅरन कागा त्यांचं नाव. साम्राज्यशाहीच्या विरोधात बंड करून सर्वसामान्यांचं राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज एक सत्पुरुष होते. हा जपानचा बॅरन कागा शिवाजी महाराजांच्या बद्दल म्हणतोय. नेताजी सुभाषचंद्र बोस आपल्या सगळ्यांना माहित आहे, ज्यांना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला म्हणून इंग्रजांनी 11 वेळा तुरुंगात टाकलं. शेवटी 11व्या वेळेस त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना तुरुंगातनं काढून त्यांच्या घरी नजर कैदेत ठेवण्यात आलं. सुभाष बाबू इंग्रजांच्या नजर कैदेत होते. इंग्रजांच्या नजर कैदेत ते वेषांतर करून देशांतर करून जर्मनीला पोहोचले आणि जर्मनीला पोहोचल्या त्यांनी आपल्या बंगालमधल्या मित्राला एक पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये सुभाष बाबू म्हणतात, मी ब्रिटिशांच्या नजर कैदेतून बाहेर का पडू शकलो, कारण मी ब्रिटिशांच्या नजर कैदेत असताना शिवचरित्र वाचलं आणि त्यातलं आग्र्याहून सुटका हे प्रकरण मला प्रेरणा देऊन गेलं. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासून इंग्रजांच्या नजर कैदेतून बाहेर पडलो. असं म्हणणारे सुभाष बाबू आझाद हिंद सरकारचे संस्थापक आहेत. ते ज्यावेळेस सिंगापूरला ह्या सैन्यापुढे भाषण करत होते त्यावेळेस सुभाष बाबू आपल्या सैन्याला म्हणायचे, बंधू भगिनीनो, माझ्याकडे आपल्याला देण्यासाठी आज काही नाही, परंतु मी आपल्याला एक मंत्र देतो, शिवाजी शिवाजी आणि फक्त शिवाजी. शिवाजी राजांचं नाव घेऊन तुम्ही शत्रूवरती हल्ला करा आणि दिल्लीच्या दिशेने कूच करा. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचे उद्गार त्यावेळेस नेताजी सुभाष बाबू आपल्या सैन्यांसमोर भाषण करताना काढायचे. 22 साली पुणे जिल्ह्यात भोर या ठिकाणी एक व्याख्यान दिलं होतं. त्या व्याख्यानाची पुस्तिका आज उपलब्ध आहे. त्या व्याख्यानामध्ये महान आहेत, इतके महान आहेत की नुसतं जय शिवराय म्हटलं की त्यांच्या नावासमोर 33 कोटी देवांची पलटण बाद होते. इतकं छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व मोठं आहे. असं प्रबोधन